मी काही राजीनामा वगैरे दिलेला नाही असं मंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे। राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली। तर नैतिकतेच्या आधारावर निर्णय घ्यायला हवा असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी केली जाते। मी राजीनामा दिला नाही, योग्य वेळी योग्य उत्तर देईन, धनंजय मुंडे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, मात्र मी राजीनामा दिला नाही, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। नैतिकतेच्या आधारावर राजीनाम्याचा निर्णय घ्यायला हवा, सुप्रिया सुळे। राजीनामा वगैरे दिलेला नाही। सरकारने संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा। मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले, नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता। त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं। मी कुणाचंच काही मागितलेलं नाही। मी एवढंच म्हणते, मी नैतिकतेने निर्णय घ्यावा असं म्हणते। योग्य वेळी योग्य उत्तर देणार, धनंजय मुंडे। सुरेश दास सातत्याने तुमच्यावरती आरोप करतात आहेत सर, त्यांना प्रत्युत्तर मिळणार का? काही उत्तर होणार आहे का त्यांचं? योग्य वेळेला खंडणीचे पुरावे समोर आले आहेत। अजित पवारांना राजीनाम्यासाठी अजून कोणते पुरावे हवे आहेत, राऊतांचा सवाल। पुरावे दिल्याशिवाय काढू शकत नाही, दादांचं हे मत चुकीचं, संभाजीराजे छत्रपती। हे पुरावे समोर आल्यावर अजित पवारांना कोणते पुरावे पाहिजे? अजित पवारांनी भारतीय संविधानामधला किंवा कायद्याच्या पुस्तकामध्ये एक एव्हिडन्स ऍक्ट आहे, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, तो बदलला का? वेगळा केला का इंडियन एव्हिडन्स ऍक्ट? हे त्यांनी सांगावं। छोट्याला छोट्या मुलाला विचारलं की कोण ह्याच्यात दोषी, कुणी हा खून केलेला आहे, ह्याच्या मागं वरदस्त कोणाचं आहे, सगळे सांगतील। तरी तुम्ही त्याला अभय देताय, तरी म्हणता की पुरावा दिल्याशिवाय मी त्यांना काढू शकत नाही, हे चुकीचं आहे। अजित पवार नेते नाहीत, ते ऍक्सिडेंटल नेते। दादा खरे नेते असते तर मंत्र्याला आतापर्यंत वगळलं असतं, संजय राऊत। महायुतीचे नेते मुंडेंचा राजीनामा मागतायत, गृहमंत्र्यांनी याला गांभीर्यानं घ्यावं, युगेंद्र पवार। अजित पवार हे हतबल आहेत, अजित पवार हे नेते नाहीत, अजित पवार हे ऍक्सिडेंटल नेते आहेत। भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही। जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं। युतीचेच नेते ते म्हणत असतील तर मग जे आपले गृहमंत्री आहेत त्यांनी तो विषय थोडा गांभीर्याने घ्यावा अशी विनंती मी त्यांना करीन। नैतिकतेच्या मुद्द्यावर मागील काळात अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला होता। मुंडेंचा राजीनामा का घेत नाही, त्यांच्या नेत्यांना उत्तर विचारा, सुप्रिया सुळे। सज्जन व्यक्तीने एका मिनिटात पदाचा राजीनामा दिला असता, जनता मुंडेंना मंत्रिपदावरून बाहेर काढणार, अंजली दमानिया। जेव्हा सुरेश धस आणि साळुंके जीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत, याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, मला कसं माहिती असेल? मला वाटतं कुठलाही सज्जन व्यक्ती जर असता तर त्यांनी एका मिनिटात पदाचा राजीनामा दिला असता की निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मी देतोय असं म्हणायला हवं होतं। पण जनाची नाही मनाची नाही कसलीच लाज नसल्यामुळे आज ते तिथेच मंत्रिपद सोडायला तयार नाहीयेत। अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर कालच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पुरावे नसताना सुद्धा भाजप नेत्यांकडून मुंडेंवर आरोप केले जात आहेत अशी खंत दादांनी व्यक्त केली अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। सुरेश धसांचा मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, दादांची फडणवीसांसमोर नाराजी, सूत्र। अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसमोर कालच्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। पुरावे नसतानाही भाजप नेत्यांकडून मुंडेंवर आरोप, दादांची खंत, सूत्र। सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप, सभांमध्ये आरोप करत राजीनाम्याची मागणी। धनंजय मुंडेंसोबतच्या बैठकीनंतर अजित पवारांनी काल संध्याकाळी फडणवीसांची भेट घेतली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवारांमध्ये काल जवळपास अर्धा तास बैठक झाली। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर दादा फडणवीसांमध्ये बैठक झाली। फडणवीसांसोबतच्या बैठकीआधी धनंजय मुंडे आणि अजित पवारांची बैठक झाली होती।
उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत मंत्री धनंजय मुंडेंची तासभर बैठक झाली. जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही असं दादांचं मत असल्याची सूत्रांची माहिती. SIT चौकशी, न्यायालयीन चौकशी, CID चौकशी होईपर्यंत कारवाई नाही असं दादा म्हणाल्याची सूत्रांची माहिती आहे. तिन्ही चौकशीत जो दोषी असेल त्यावर कारवाई करणार असल्याचं दादा म्हणालेत, सूत्रांची माहिती.